तल गमन करो आत्मा राम रे धन देवा धन परी आत्मा राम रे राम राम बाबू हर देव रमन अरे रे रे काय सांगावा निसर्ग म्हणून कथा सांगण्यात येते हे भगवाना राज ह्या ठिकाणी आपली कैलासवासी अनुसयाबाई शंकर गवळी आपल्यातून जाऊ 11 महिना झाले तिच्यावर श्राद्धाच्या निमित्ती सांगू पवन कानी रे काय पवन कानी रंग म्हणा बाबू हर संग रमना लाडक्या तू या कर्म एवढा आल्या रदाजी तू एवढं माना तरी माना आई बापांनो उद्या गुरुवारता आहे दत्त भगवानना याळ तिच्यावर श्राद्धाला तर येईलच काही नवल पण आज तिचे जागरण कोणत्या दिवशी काय आई पुण्यवान म्हणावी राज भाऊ एकादशी आहे तुळशी विवाहना याळ कर याळ बारी रवना बाहू रवना बाहू रमण्या बाई न रमना देवा तू या कर्म एवढा गेल्या र देवा अरे रे रे खरा जाणू सयाबाई धनवान होती पुण्यवान होती गुणवान होती आणि म्हणून तिच्या जागरणाला आज खंडेराव बैरमाचा लग्न देवदेवतांचा ज्या दिवशी लग्न घटिका त्याच दिवशी आईने जागरण काय जागरण आली रमण बाईनी या कर्म एवढा रमणी रमाना राजा तू आवली गणारी घरी दाजी माहित तू निसं स्टिंगल करील मरशी तर चांगली आला मरतो का नाही आपली चित्ती ठेवा तरी येणार नाही पण आपल्या अनुसयाबाईनी मन म्हणाय ध्यान म्हण नाही तरी बिसारी ना पुण्य होता अरे जरी तिने दाऊ आणि जागरण नाही पण आज बामुंनी कशी रतीत काढी तरी माना सूर्या जवाई सांग मामा कव करू आणि कधी रे यशी येर मामा लवकर त्याला सांगू एखादा बामुन येरजो तीत काढजो पण बामुंनी बी अशी तीत काढी तर तुळशी विवाह आज देव देवसा लग्न ते रोज जाया ना शेवट याळ रे अरे वनना बाई ना मान तू माझ्या राजांना चितून सुद्धा शयाळ मिळत नाही पण आपल्या अनुसयाबाईचा किती पुण्य म्हणावा किती भाग्यवान म्हणावा मरावी परी कीर्ती उरावी आणि मरवात अशा तरी मरवा किती जगना त्याला अर्थ नाही काही तर 100 ने पुढं भाऊ मागा कीर्तीना पत्ता नाही अरे माणूस किती जगना त्याला अर्थ नाही पण तो कशा जगना कशा वागना त्याला पुण्य काय होता तर तो पुण्य जिवंतपणी दिसत नाही मराशिवाय कळत नाही रे नाही भाऊ रे नाही ना अरे नाही ना देवरा म्हणा तिना नावाचा अनुसया म्हणजे खराच भाऊ सत्य अनुसया एक देव अवतारी पतिवर्ता वै गया अनुसया तिना नावच अनुसया आणि तिने पतीना नाव शंकर गवळी तर शंकर म्हणजे तो सुद्धा एक बोळा शंकरच शंकरदाजी म्हणजे त्यांना निस्ता नाव शंकर नाही तो शंकर भगवान निघत भोळा म्हणणार
माणसाला भोळा वाघाला भोळा गोळा पण जर त्याला कधी कोणी वाईट बोलणार हा. जर त्याला कोणी राग भराला हा. तर शंकरजी कशा हा. तिसरा नेत्राचा उघडा बाबा. अरे शंकरजीनी सारखा हा. कोणीच नाही. नाही कशा मानात आजी बाबा. हा. कारण त्याला हा. प्रेम दिदा हा. तर त्यांनी सारखा माणूसच नाही. आणि जर त्याला एखादा वाईट वागणार हा. त्यांनी शेपोर आदरी कोणी पाय ठेवा हा. तर तुम्हाला सांगापेक्षा हा. समजीच घ्यावा घ्यावा. दाजी जेवढा म्हणना भोळा हा. भाऊ तेवढा त्याला रागवी आहे रे. राय रे अरे भाऊला म्हणाली अन त्या आई बापानी मुलांना जन्म दिला दिला. वडील मुलगाना नाव सुरेश हा. म्हणजे सूर्यनारायण उगवता सूर्या त्या वडील पोऱ्या सूर्य हा. काय त्याची बी नावा मग? काय त्यासनी तोंड मग हा. देवनी नावा घाला घाला. वडील पोऱ्यानं नाव सूर्य हा. 2 नंबर ना हा. अरे भाऊ ओय. काय तुला सांगू सांगू. शिवाजी हा. म्हणजे एक शिवाजी महाराजच व्हायचे हा. तशा दाखला हा. नाव 2-3 नंबर ना हा. नवनाथ हा. न दाखला विजय ए. म्हणजे त्यासनी संसार विजय होता अरे वतन अरे वतन भाऊरा म्हणा तू तशाच 2 मुली हा. अरे तुला काय सांगू सांगू. वडील नंदाबाई बाई. 2 नंबरनी फुलाताई हा. काही मुलग्याचा नावा नावा. आई बापनी ठेवला रे ठेवला रे अरे ठेवला रे भाऊरा म्हणा तू तशाच तिला हा. 4 सुनाई आहे. वडील बीबीबाई बाई. 2 नंबरनी सरलाबाई बाई. 3 नंबरनी शिलाबाई बाई. आणि 4 नंबरनी हा. आणि राधाबाई व बाई वे आव बाई माय बाणी तू काय आयाना परिवार हा. एवढा सोडून गेली गेली. आईना उपकार हा. 4 पोऱ्या साला हो. 2 पोरग्या साला हा. फिटणार नाही नाही. एवढा आयाने उपकार करा. करा या यावं हो. काय तुम्हाला सांगू सांगू. आई तुझा उपकार कशा फेडो कशा पेरू अन तुझ्या फटोला पाहून मला येतो रडू आई तुझा उपकार कशा फेडो तुझ्या फटोला पाहून मला येतो रडू आई तुझा उपकार कसा फेडू गे आई तुझ्या पटूला पाहून मला येतो रडू अरे आईचा उपकार फार असतात हा. त्या मोजता येणार नाही नाही. तुम्हाला खोटा वाटेल हा. उद्या सकाळी आरसा घ्या हा. प्रत्येक भावड्याने आरसा घ्या हा. ज्यांना त्यांना डोकाना बाल मोजा मोजा. जशा डोकाना बाल मोजात नाही नाही. तशा आयाना उपकार मोजात नाही रे भाऊ नाही रे राजा म्हणाली अरे नाही ना भाऊ म्हणाली आईना उपकार फार आपल्यावर राहतात हा. त्या कधी विसरू नाही नाही. आईना उपकार विसरता कामा नाही नाही. ये दादा हो. आई तू ना उपकार कशाही सरो तुझ्या फटूला पाहून मला येतो सरू आई तू ना उपकार कशाही सरो तुने फटूला पाहून मला येतो सरू आई तुझा उपकार कसाही करू गे तुझ्या पटूला पाहून मला येतो सरू अरे आई सारखी माया जगात नाही आई सारखा प्रेम कोणी देत नाही. अरे म्हणा शेजारीन रांध भात हा. आई नुसती फिरवा हात हा. अरे आईना प्रेम हा. कुठं मिळत नाही नाही. हे दादा हो. आईना उपकार हा. मरे पात विसरू नाही नाही. आई गे तू माये मिले करू तुना उपकार कशाही सरू आई गे तू माये मिले करू तुझा उपकार कशाही सरू आई गे
उपकार कसाही सर्वांनी अरे आईचा उपकार मरेपर्यंत विसरता कामा नाही. सगळा विसरला तरी चालेल चालेल. पण आईचा उपकार माणसाने विसरला नाही. काही तुम्हाला सांग सांग. जगात पैसा देऊन सगळा मिळेल हा. पण आईचा प्रेम मिळत नाही. आई गे आई गे तू माय मिले करू तुझा उपकार कसा विसरू आई गे आई गे तू माय मिले करू तुझा उपकार कसा विसरू आई गे आई गे तू माया मिले करू तुझा उपकार कसा विसरू माय बापांना सांगण्यासारखा भरपूर आहे आहे. परंतु आता एवढाच बोलून हा. आमच्या गुरुदेवाला वंदन करू करू. आणि कथाला सुरुवात वाद करू करू रे भाऊ करून देवळ मान तू कारण ह्या जगामध्ये 33 कोटी देव असतील हा. 33 ऐवजी 52 कोटी असतील हा. परंतु सगळ्या देवांपेक्षा 3 देव श्रेष्ठ आहे. आहे 3 देव म्हणजे हा. कोणकोणत्याला आहे. हे भाऊ हा. माता पिता आणि गुरु माता पिता आणि गुरु रोज तेसना वंदन करू रोज तेसना वंदन करू आता तेसना चरण धरू आता तेसना चरण धरू आता तेच ना चरण धरू आता तेच ना चरण धरू अरे शिरपूर तालुका बुलढाणा जिल्हा हा. परमपूजने त्या शेषरावजी बाबा बाबा. त्या शेषराव बाबाच्या हा. उजव्या पावलावर ए. मस्तक ठेवू. ठेवू आणि शेषराव बाबाला वंदन वंदन करू रे करू अरे करू रे बाबाला मान तू तशाच दुसरा गुरु हा. सुरगाणा तालुका हा. सराडगाव गाव. दयानंद माऊली माऊली. त्या गुरुदेवाला हा. वंदन करू करू. नाव दयानंद नंद नाव दयानंद नाव दयानंद नंद नाव दयानंद दयानंद हृदय होत किती आनंद हृदय होत आनंद हृदय होत किती आनंद हृदय होत आनंद नाव दयानंद नंद नाव दयानंद नंद हृदय होत किती आनंद हृदय होत आनंद अरे त्या गुरुदेवाच्या पावलाला वंदन करू करू. नंतर कथेला सुरुवात करू कारण गुरुच्या पावलामध्ये नाही. खरोखर सामर्थ्य आहे. हे दाजी पाय तुझे गुरुराय गुरुदेवा आणि पाय तुझे गुरुरायावर आता पाय तुझे गुरुराय गुरुदेवा आणि पाय तुझे गुरुराया तू पाय तुझे गुरुराया अरे गुरुराया पाय तुझे गुरुराया तू गुरुचरणाची धूळ याचा माझी तळमळ गुरुचरणाची धूळ याचा माझी तळमळ गुरुचरणाची माती याचा माझी भाग्यरथी याचा माझे देव पूजा हे गुरु माझी देव पूजा गुरुचरणाचा जन्म जन्म तुमचा दास नका करुणा सायोशाचा गुरुदेवा नका करू नाट नका करू नाट ऐवच्याचा रे गुरुदेवा नका करू नाट ऐवच्याचा नामा म्हणे केसर पायी गुरु सारखा देव नाही अरे नामा म्हणे केसर पायी गुरु सारखा देव नाही गुरु सारखा देव नाही आई शिवाय जन्म नाही आई शिवाय जन्म नाही व बाई बाई आई शिवाय जन्म नाही आई शिवाय जन्म नाही
व बाई बाई आई शिवाय जन्म नाही. रतन भाऊ हा. सगळीकडे फिरवत राजो हा. म्हणजे का होत आहे आम्ही पटू मग. मंडळीना निघाला पाहिजे का नाही हा. भाऊ हा. 17 राजो हा. नुसता जिकडे दर्शिल हा. का सगळीकडे फिराईल ले जोर बाबू एवढं म्हणा तू. माय बापांनो आई शिवाय जन्मा नाही नाही. बाप शिवाय कुळ नाही नाही. बहीण सारखी जगात माया नाही नाही. आणि भाषी सारखी काशी नाही नाही रे अरे नाही ना बाबू म्हणाली अरे नाही ना देवना म्हणाली. अरे रे रे धन देवा धन परमेश्वर हा. आता गुरुदेवाला वंदन केलं केलं. आता आपली ओळख देव देव. कथाला सुरुवात कर काही काही मंडळी सांगी हा. आता म्हण एक कठला हा. आणि एक कठला लया धरी मग. एक नामपूर्ण आणि एक देवळा हा. म्हणून यसना बी टाळा नाही नाही रे अरे नाही ना बाहुर म्हणाली. हा या बहिणी वा बेबी काही एक गावना नाही नाही. थोडा माग पुढे शब्द व्हायचा आता माफ करील याचा मग. बरं आम्ही एक गावना नाही का आम्ही जवळली शिवना नाही नाही मै जवळ जवळ सटाणा तालुका हा. अहो इकडं कळवण तालुका हा. पक्की अंतराम मग. असताना हा. गेवाला घ्याव हा. तर जाता जाता जेवण येळ त्यांनीच घर हा. तेव्हा इकडे येता येता कवडी येळ मग. भाऊ हा. आता ओळख देव देव काय काय पाहुणे आयासाला तर माहितच नाही. आटले आयासाला माहित हा. पण काही पाहुण्या वया मग. काही तेसण्या पोरग्या हा. कोणी बाबापूर हा. तर कोणी पिपरी हा. कोणी आयवंत वाडी मग. तेसण्या यायण्यास टाको म्हण पक्या दुरले हा. भाऊ हा. माना मतना हा. यायनी बाईनी एवढ्या दुरई मग. एखादी वणी वीस हा. ती बी आईनीसला बेटी घेती मग. तेवढा आईनीसला मोठा मन वतार अरे वतन बाहुरा म्हणाली. एखादी तरी आईन बाई येलवी बाय भेटी जागो जागो आव जागवाना मारव मानी तू. कारण तिना 4-5 पोरा हा. पक्या सावट्या यायन्या सोयात मग. पण एवढ्या नाही वण्याव्यात हा. एक जरी वने मग. तिने जरी भेट दिली हा. तरी मान्य अनुसयाबाईने आत्माला शांती मिळेल व मिळील व आव मिळील बायव मानी. आया बहिणी वामने बी ओळख देऊ दूर दूरल्या पाहुण्या वयात हा. आम्ही कटला अजून काय हा. तामने ओळख देऊ देऊ. ध्यान ठेवचा हा. नाशिक जिल्ह्याला नाशिक जिल्ह्याला सटाणा तालुका तो बोलणार भाऊ. आणि भाऊर राजा चिरजीग चिरजीग बाहुर राजा अरे अरे नाशिक जिल्हा सटाणा तालुका हा. कराळ्यापाडा गाव गाव. डोंगऱ्या बागून हा. अवकतकरी नावर नावर बाहू नावर देवर म्हणा तू. तसेच मंडळी उजवी बाजूला जो मला साथ देणारा जोडीदार हा. त्याची ओळख देतो देत. कळवण तालुका हा. दर्यागाव हा. विठ्ठल गावळी हा. ते नाव नाव. अवदेईनी गडवर झेंडा लावता हा. अवतेसनाच गवळी रे गवळी रे बाहू गवळी रे राजा म्हणाली. ये गवळी रे गवळी ना अरे गवळी ना देवर म्हणा तू. पर्या गवळी दाजी बोला. जर आपली कथा कोणाला आवडीच गय हा. तर त्या सांगते गाव तर सांगेल हा. पण नंबर नाही बुवा त्याशी सांगेल मग. जर एखाद्याला आवडीच गय हा. त्यांनी ध्यान फोन बिन करते मग. आता नंबर बी सांगी देऊ रे अरे देऊ ना बाहुर म्हणाली. तर मंडळी कोणाला कथा आवडणीवी हा. तर खिसामाई मोबाईल काढ जा हा. आणि आमना नंबर टिपिले जा घे जा. एक तर आम्हा कार्ड नाही नाही. काही लोक सांगतात तुम्ही म्हणे कार्ड शापी घेवा हा. सगळे लोकांसाला वाटी देवा एवढा कार्ड वाटाला हा. परवडी मग. दररोज कार्यक्रम कार्यक्रम. वा एवढा लोका गोळा मग. आज टाक वाट कमी हा. पोरंदी केवढा होता हा. भाऊ हो. गल्ली ते साला कमी वती रे अरे वती रे
भाऊ ना माना तू आणि खरा जाया बहिणी आपली नाशिक जिल्हा मग हा. कमी लोक बसता हा. पण तंग धुळा जिल्हा हा. नंदुरबार तालुका हा. तंग जावा हा. मांगली रोज बैठक हा. रा सगळा सोयरा दायरा राखी घेता घेता. दुपारला हा. गणमुक्त करी लेता हा. संध्याकाळला पाहुणा राखी घेता मग. आणि चांगला मोठा जो गोत्र आहे ना हा. 3-3, 4-4 बोकड्या मारता हा. बोकड्या 4-4 मरता हा. तो लोका किती राहतात मग. समजून घ्यावा हा. तुम्ही. गल्ली भरी लोक राता रे अरे राता भाऊ रा माना तू जेवढा पाहुणा राहता तेवढा साला 4-4 बोकड्या मारता हा. आणि मैत गडी माळ करी मग. माना जिलक्या एकलाच खाणार हा. तरी त्याला चांगला एकला निद्रा कोंबडा मारता मग. काही बरं नाही रे अरे नाही ना देवरा माना तू तुम्हाला खोटा वाटावा खरा ज्याला एकलाला एक मोठा निब्रा कोंबडा पण तो कवडा खावा त्याला माहिती नाही. पण येणी नाव धरी ना हा. जिलक्याला बुवा कोंबडा मग. एक तर मटण बुवा हो हा. बोकड्या खात नाही नाही. मग याला कोंबडा हा. बाजीरावला बाजीरावला. येणी नाव धरी हा. कोंबडा हा. नाव का मग 2 बोट्या खावा हा. तर 3 खावा हा. तर येणी नाव धरी ना म्हणून मी अशा सांगू सांगू रे अरे सांगू ना भाऊ रा माना तू आणि मै बी नाही का तरी मला ना हा. त्या आया अजिबात भुक्या ठेवत्या नाही. किसाला ताशा वहीचा हा. रवा करू हा. का पोवा करू करू. आणि मानी बी खावानी बोंब मग. आज जेरस हा. मानी अंडेरनी हा. पर्या हा. पका सावटा रांदी ठेवा मग. माना मोठा बाबा येईल येईल. माना मोठा बाबा हा. येईल दाखले अंडेर हा. अशा ती पर्या जीवडा मग. पक्का रांदी ठेवा ठेवा. आणि मग केवढा खादा हा. तुला तर चांगला माहिती मग. सांगापेक्षा समजी जोर अरे जेवार भाऊ ना माना तू आणि खराच दाजी शेवटची वाडी काही जाता हा. पण 3 रोज ना उमदा मग. तेवढाच काही लेता हा. आता गोदडा गवसाला हा. लागी मला बसायता नाही रे अरे नाही ना भाऊ ना माना तू म्हणून यावं तुम्ही पोरासाला जन्म देते असतावा हा. मन पोटला पाटण जिबला टासा हा. फुकटना मन पोरा नाही नाही. आड्या दिसत मोळा पेत्यास मग. तशा पोऱ्या हा. वाधाडत रात पाठ करी मग. तशी आम्ही बी हा. गंजरवा आणि पोहा करी ठेवता हा. तरी बुकार देतीस हा. तवर राग जात मग. नाही का नाही हा. फुकट नाही मग. लोक सांगता म्हण मजा करत फिर हा. सोयरा दायरा सांगता हा. घरी म्हण हा. मजा करत फिरता फिरता. काय म्हण कळता हा. काय म्हणतेस मी मजा मजा. पण अंग काय हो हा. ती कोणाला सांगशीच नको नको रे अरे नको रे दादी ना माना तू तर मान्य यावं नीट ऐका नंबर सांगू हा. 9881 हा. 42 40. 97 52 बावन. हलकत करीना नंबर आहे राय अरे आय ना देव माना तू आणि जर कदान काळ मला फोन लागणार नाही. नाही कारण मी एखाद रोज येईन मग रात बी नाही. तर माणी जोडीदाराला खर्च हा. त्यांना बी नंबर सांगितले हा. त्यांना सांगाल काय मला मीटर जळत नाही. का नाही हा. हो तू नावे आता सांगितली हा. का नाही हा. पण आता ध्यानील तर सांगितलं हा. का नाही हा. 75 हा. 88 हा. 30 हा 17 76 हा कारण याला लवकर नंबरला हा. फोन लागी जा हा. येणे घरपस्टावर माने तर बाज मी तर काय आली ठेवा नेसता घरपजत मानी भासनी म्हणा पण मा- मानी आईसनी काय तंगट केला नाही नाही अरे नाही दादी रा माना तू पर्यामाना टोकळा वसकटच नको नाही तर- नाही तर रात मई हा. मापै पळी सुद्धा जाशील जाशील रे अरे जाशील ना भाऊ रा माना आणि पळी बी जास्त तुला वाटाठ माना कोणी नाही. पर्यातंग खांडवी पाडा पुरा माना जीज भाऊस ना गाव जाऊ आणि अंगला पाडा माना जिलक्याचा गाव जाऊ आटली जिलक्याचा टाको मै मान दिल नाही. आता मान दिल तर कवडा येतील. येतील भाऊ हा. रायगाव मग जिलक्या बी मग. आणि जिलक्यासाला बी मान देऊ हा. आणि तू पळी बी घ्यास ना हा. त्याला अर्धीलातला बलवी लई रे अरे लई ना भाऊ ना माना तू
माना दादा माना आडा वडील पै तंगली खांडवी पाडा हा. मानी मोठी आईस हा. महिला ना मोठा ताई गोबापूर हा. पण आता ना पोसाच मला ओळखायचा नाही. कारण भाऊ हा. मै बी कधी नाही येत नाही ना रे हा. तर माना आता ना जीच भाऊस ना पोऱ्या सांगता हा. या काशा भाऊशी हा. काकास म्हण वर डोळ्या वैद्या. वैद्या वर डोळ्या हा. मै माना येरू. येरू तसं काय वर हा, वर डोळ्या डोळ्या. पण भाऊ हो. तिसरी रोजी कठ नंदुरबार हा. एखाद रोज नवापूर हा. एखाद रोज दिंडोरी मग. एखाद रोज पेठ तालुका हा. तर डोंगऱ्या येईन कशा कशा? आणि या सांगता हा. मन वर डोळ्या गया अरे गया रे अरे गया रे भाऊरा माना तू मान्या यावं दूर राह नोका जा हा. पण प्रेम सरू देतास नोका कोणी का असे ना हा. मावरी माई सांगू हा. जावाय ना नाही जावाय ना नातेवाईकड हा. पण प्रेम हा. कधी सरू देशा नोका व नोकार अरे नोकार भाऊ ना माना तू आणि प्रेम कवडा विधी जाना कोणाला हा. कधी सरत नाही नाही. पैसा सरी जाती हा. दाना सरी जाती सोना सरी जाईल नाही. पण प्रेम हा. कवडा बी द्या हा. कधी सरतच नाही नाही आव नाही बायना मानी म्हणून आता ओळख झाली झाली. आता कथाला सुरुवात होईल हा. मान्या यावं हो. आता जशी शांतता पाळी हा. अशी शांतता ठेवा हा. आज तुम्हाला हो. पवन कानी ऐकायला मिळेल मिळेल. आपली जन्माला कशावर नाव हा. मरी जाव जाव. आत्मा कठ जाईल जाईल. अहो, आत्माना पुढं काय होईल होईल. सगळं ऐकायला मिळेल मिळेल. शांतता पाळा हा. आणि जर रडू ना हा. काही मनमा ठेवणार हा. आई बदल हा. मनमा रड जा हा. जेवढी शांतता पाळी पाळी. तेवढी आत्माला शांती मिळव मिळव आव मिळना वयव मानी आणि सकाळी तुम्ही घास देशा हा. आयानी नाव ना घास टाकशा हा. तव बिरडशा नको नको. जेवढी मनमा शांतता हा. तेवढी आत्माला शांती मिळ मिळेल. जे देश माग शांती जे देश माग शांती येथे देवाची वसती तिथे देवाची वसती आत्माला मिळेल मुक्ती आत्माला मिळेल मुक्ती आत्माला मिळेल मुक्ती आत्माला मिळेल मुक्ती वाजी जठ क्षमाक सागती तठच देवने वस्ती हा. आणि तरच मिळा आत्माला मुक्ती हा. कळ ना भाऊ हा. रोज ऐकस तरी हा. जीव वळत नाही गज वळत हा. नाही माना बेत ना सांगताव पण आता हा. घे तू समजी काय? काही बरं नाही रे नाही रे अरे नाही ना देव म्हणा तू मंडळी आता कथाला सुरुवात होईल होईल पण महिना हा. मानी शंकरदाजीला सांगापेक्षा हा. जवायसाला सांगू हा. का नाही हा. तरुण पोऱ्या घर में लवकर उठी जाती हा. मानी आंड्री साल सांगी देती. देती मानी आंड्री ना हा. कथा बंद करायला काहीतरी करती करती. सांगापेक्षा समजी जाती जातील आवाज जातील बाया मानी एकदा गोठला सुरुवात होईल तर हा. गोठ काही लवकर बंद हो नाही. मानी आया हा. हो जरासा बी ठेई देस हा. आणि थोडा आपली बी सावळी लेव हा. कारण तुम्ही बेवड्या दूर आहे वन्या. आम्ही बांगाई तंगाई मग. दोन्ही गाव ना हा. ओळखी नाही पाळखी नाही नाही. ओळखी पाडी लेव लेव. भाऊ हा. रातभर बोंबली बोंबली हा. काय आठ हा. म्हशीलात हा. का नाही मग. काय म्हशीन मग. मानी आया व तुमना जीवडा तय आमना जीवडा मग. कवडा बोंबली राहा मग. आमना शंकर दाजी काय सांगणार नाही नाही. दाजी बंद करणे दम हा. कर त्याला काय पडेल मग. त्याला तो वाटत बरं या सापडणार हा. काही बरं राहणार नाही रे नाही रे अरे नाही रे भाऊ ना म्हणा तू मान्या या बहिणी व तुमना गलतीवर गाना तुमना बिन सुरना गाना मग. तरी मजानाच गाना मग. आणि आमना तर सुरना तरी हा येणार ना. तुम्हाला तर कळी घ्यावा हा. का नाही हा. एवढा बोंबलना मग. रातभर हा. तुम्ही भासणी जुलूम घाला. घाला अशा लोक सांगता. सांगता आको सांगवा हा. बा तुमने काय भासणी जुलूम घाला. मग. काय काय तर आपला असाना नाताना सांगता हा. जेणे मन पाप करवा हा. त्याने कथाना काम करवा. करवा तुम्ही मन फेडत फिरता हा. काही पण राहणार नाही रे नाही रे अरे नाही रे भाऊ ना म्हणा तू आणि खऱ्याच मान्या एखाद्याला मागली जन्म मामे बराच काहीतरी का पाप करेल हा. तवा गाव गाव फेडणं पड रे
अरे पडला भाऊ रमाना तुम्हाला खोटं वाटत तर तुम्ही गाव मा एक दोन माळकरी हवात हा. त्या माळकरीशाला विचारा हा. गुरुदेव सांगितले हा. 2 तास काय होऊ नये मांडी घाल जा हा तप कर जा मग? नाही 2 तास तर 1 तास हा. नाही 1 तास तर अर्धा तास तास. पण माळकरी काय करता हा. मावरी माही सांगू मग? गुरुगण सांग जप करवा तप करवा हा. मांडी घालून अर्धा 1 तास बसू हा. बायकडीला सांगू नाही इकडे बसा हा. हिची घेऊ गडी हा. नाही हा. तप करायला सवतानी जीवडा करता करता. तरी महिना हा. येरवा राहता नाही तर नाही लेऊ. लिहू पण आठ हा. दिसवान तुला मग? काही बरं नाही रे नाही रे अरे नाही रे भाऊ ना म्हणाली एवढ्याच नाही मानी वडील अंडेर बीबी हा. तिला विचारणार तिने वडील पोशी जलमनेल हा. उलुकीच होती हा. तो मग एक रोज पाहुणा वनेल तर ती मानी बीबी अंडेर काय कर हा. ती ना तिसरं हा. उलुकीच नार हा. मांडीवर बसली हा. तिने मांडीवर हा. तर मैशी पेवतो तिने बसू दिला हा. आणि मानाशी पेवाय ना हा. तो शिताई बीबानी काय करा हा. ती ना तिसला हा. उतरव म्हणा हा. खाली घोसाल काय गं? म्हणा मांडी बरी हा. वणी ती पोटनी पोरगी मग? तरी म्हणा मांडी बरी बरी वणी वणी. का नाही हा. म्हशी आज पेवतोशी हा. घसाली दिदी मग? आणि आई थाळी हा. वाय संध्याकाळ मग? मानी मांडीवर मग? आता का घसालू का बरं काही बरं राहणार नाही रे नाही रे अरे नाही रे भाऊ ना म्हणाली मानी आया पोटना लेकरू तरी माणूस कटाळी उठ मग? मांडी भरी येत कसाली ये. तशी आई थाळीला हा. याळूंगा तरी हा. कसालता येत नाही येत जव नाही बाई फक्त तुम्ही शिया ठेवत्यास तर मांडीवरी खालं ना उतर खालं नाव उतर बाई आम्हाला शिया बिनी काय तलप येत नाही आणि शिया पेवशी वाटत बी नाही नाही. पण आई ताळी जर अशी खाल उतर हा. एवढा पाय उजर मग? नाही हा. नाही तर हा. शिया तर घर आम्ही रोज पेजो मग? काय आम्हाला मिळत हा. नाही आमच्या बायका बळे बळे करीत देत्या. तरी आम्ही पेजो नाही. नाही या जागूत गाड तिकडा या पी कटाळा आहे. मग? आणि आठ हा. बळे बळे सांग ना पडर अरे पडर भाऊ रमानाली आता एक रोज आड्या दिवाना तरी आठ शंकरदाजी मला बोलवा हा. चहा प्यावाला हा. तरी मग शंकरदाजीला सांगू हा. मग सांगू नको दाजी हा. चहा तर रोज मिळ हा. नको गड्या पाणी दे लागले हा. चहाला भेट बोलता कटाळा हा. पण आता ना लाईटला व्यापार दे कटाळा कटाळा उन्हा. आता बंदच करू करू रे अरे करू ना भाऊ रमानाली